आज आपल्या पुढे आरोग्याची वारी यावर एक पथनाट्य सादर करणार आहोत. तर चला तर मग ऐकूया. ताईंनोया तुम्ही दादांनोया, ताईंनोया तुम्ही दादांनोया, मावशींनोया तुम्ही काकांनोया, मावशींनोया तुम्ही काकांनोया, आजींनोया तुम्ही आजोबांनोया, आजींनोया तुम्ही आजोबांनोया. हे नाटक आले तुमच्या दारी, चला तर करूया आरोग्याची वारी. तर मंडळी, आता इथं जनजागृतीचा प्रकाश पडणार आहे आणि या प्रकाशाचा जो सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे त्या सूर्यनारायणाला आपण आधी वंदन करूया. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार. न देवो वर्तते काष्टे, न पाषाणे न मृण्मये, भावे हि वर्तते देव, तस्मात् भावे हि कारणम्. म्हणजे नक्की काय हो महाराज? तर मंडळी, कुणीतरी म्हटलेलं आहे, देव लाकडाच्या मूर्तीत नाही, असं? देव दगडाच्या मूर्तीत नाही, अरे मग? देव मातीच्या धातूच्या कसल्याच मूर्तीत नाही. अरे महाराज, देवणुकी हाय तरी कुठं हरवला की काय? अरे तसं नवं. देव आपल्या भावात आहे. भाऊ, माझा भाऊ तर लईच दीड शहाणा आहे. अरे तसं नवं. देव आपल्या स्वभावात, वागण्यात, विचारात आहे. असं कसलं ऍड्रेस म्हणायचं देवाचा? सांगतो की, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, जशी ऊसात साखर, तसा देहात ईश्वर. बोला पुंडलिक वरदे, श्री ज्ञानदेव, बोला पंढरीनाथ महाराज की जय. तर मंडळी, आरोग्याची वारी करायची आहे म्हणतात. तर लक्षात घ्या, देवळातला देव दगडात आहे, पण आपल्या गावातला खरा जिवंत देव यो बघा तिकडं पारावर बसलाय. कुठं आहे महाराज? जरा दाखवा की. अरे त्यो बघा तिकडं, ज्याची हाडं कडकड वाजत्यात, ज्याचा चष्मा दोरीला टांगलाय, अशा आपल्या अनुभवाचा इट्टल तिकडं उभा आहे. चला त्याच्या चरणावर नतमस्तक. आबा, तुमच्या पायाला स्पर्श झाला ना की आमची साडेसाठी की बघा. आबा, मला तुमच्या पायाची धूळ द्या, मला कपाळी लावायची आहे. अरे सोडा की पोरांनो, अरे पाय हाय की गाजर, अरे सोडा की. आबा, तुम्ही ज्येष्ठ, तुम्हीच तर आमची खरी शिदोरी आहात. अरे कसली तुमची शिदोरी? तुमच्या या दर्शनापायी माझी कंबर मोडल्या. काय सांगू तुम्हाला, हे माझ्या म्हातारपणाची व्यथा. कोणी ऐकते हा कानानं, अरे तर देवा. कोणी ऐकते हा मशिनीनं. कोणाचे दात पडलेत, तर कोणी चघळतंय नशिबानं. म्हातारपण एका वेताळासारखं मानगुटीवर येऊन बसलंय. ना सोडवता येतो, ना हकलावता येतो. करायचं काय या म्हातारपणाचं? हा वृद्धत्व मोठा शापच म्हणायचं की काय? या शापाने माझ्या शरीराला दुबळं पाडलं आणि माझा काळजाचा मऊ भातच करत टाकला. आबा, फक्त मोमो भात आम्ही खाऊ का? तूप टाकून की मेटकून? ही पोरं माझ्या काळजाचा भात खायचं म्हणतात. अरे असो, हे या म्हातारपणाने माझ्या हाडांना कुरकुर करायला शिकवलं र. आणि का आबा? आणि या म्हातारपणात माझ्यासारखे म्हातारे कोतारे जळत राख होऊन गेले. तर मंडळी, ऐकलं का तुम्ही? आबा काय म्हटले? म्हातारपण शरीराला येतं ते बरोबर आहे, पण आपल्या उमेदीला, आपल्या जिद्दीला येत नाही बर का. तर म्हातारपणात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे सांगायला तर ही आरोग्याची वारी आपल्या दारी आली आहे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हो, पाटलांच्या दारी काल पाहिला हरी. पाटलांच्या दारी काल पाहिला हरी, त्याला भूक कंटाळलंय भारी. सारखी जाते बाथरूम कडे वारी, तरी करतो बर्फीची चोरी, तरी करतो बर्फीची चोरी, तरी करतो बर्फीची चोरी. तो बघ
पाटलांचा हरी बघा कसा बर्फीची चोरी करताना पकडला गेला. काय चोरी चोरी लावलंय र? नात आली माझ्या घरी, घरामध्ये आली लक्ष्मी, म्हणून तर करतोय मी बर्फीची चोरी. पण बाबा तुमच्या शुगरचं काय? डॉक्टरला कळलं तर ओरडली तुम्हाला. दाढ भरली त्या शुगरला आणि त्या डॉक्टरला पण सांग, साक्षात गावचा पाटील आहे मी. त्या मातीत रगात मिसळून ही शरीर कमावलंय. एवढीशी शुगर काय करतील माझं? आवा बा तुम्ही शरीर कमावलं तेव्हा 25 होता, आता 70 गाठली. आणि म्हणूनच तुम्हाला म्हणतोय तुम्हाला दूध चावलाय. अगं 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 विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला. कुणाला सांगू? विंचू चावला. देवा रे देवा विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. हो ए, काय इंच इंच लावलं र? कुठे ते इंचू चालायला काठीनं फोडून काढतो. आवा बा हा काठीनं मारण्यासारखा इंचून आहे. मग? हा तर तुमच्या दुर्लक्षाचा इंचू आहे. अरे देवा. जो तुमच्या निष्काळजीपणामुळे तुम्हाला चावलाय. अरे देवा. ऐका हो ऐका मंडळी, ऐका देऊन कान. ऐका हो ऐका मंडळी, ऐका देऊन कान. शुगरचा हा आजार देतो आरोग्याला ताण. ओ बर्फीचो राबा आता तरी थांबा. बर्फीचो राबा आता तरी थांबा. डॉक्टरांचा सल्ला हाच आधारस्तंभ करा. मग आता करायचं तरी काय महाराज? तळलं तुक्कट गोड धोड याला लावा आता लगाम. वा. तळलं तुक्कट गोड धोड याला लावा आता लगाम. सकाळ संध्याकाळी चाला आणि करा थोडं काम. वेळेवर गोळ्या घ्या आणि वेळेवरती जेवण. रक्ताची पातळी तपासा आणि राहू द्या हो द्या. पण महाराज बाबांच्या जखमेचं काय करायचं? पायाला जर लागलं तर नका करू दुर्लक्ष. एवढ्या अशा जखमेचे होऊ शकता तुम्ही भक्ष. भरपूर पाणी प्या न पाले भाज्या खा. निरोगी म्हातारपणाचा सोपा उपाय. बर महाराज, आता ह्यो पाटलांचा हरी बर्फीची चोरी नाही तर आरोग्याची वाईट करल. ऐका, व्यसन सोडा, व्यसन सोडा, पथ्य पाळा, आयुष्य होईल गोड. आजाराच्या साखळीला देऊ आपण तोड. आजाराच्या साखळीला देऊ आपण तोड. थांबा की बघा की या तात्यांना झालं तरी काय ह्यांना? काय झालं? काय झालं? महाराज नाही डोकं दुखतं महाराज, आणि छाती धडधडती आहे बघा की, आणि ही मान हलता हलना झाली. मंडळी नीट बघा, या तात्यांच्या शरीरात रक्ताचा महापूर आलाय. वय महापूर. म्हणूनच तर मी म्हणतो तात्यांचा बीपी वाढलाय. अगं काय मी करू? कुणाला सांगू? देवा रे देवा बीपी वाढला, बीपी वाढला, बीपी वाढला. हो महाराज काय नसते बीपी बघा, मी गडी रंगाचा, मला काय होतंय, थोडं पाणी प्यायलं की बरं होईल. तात्या, हाच तर तुमचा निष्काळजीपणाचा विंचू आहे. या बीपीला सायलेंट किलर म्हणतात. हा विंचू बाहेरून नाही चावत तर आतल्या आत तुमच्या मेंदूत स्ट्रोकचा अटॅक आणू शकतो. आता महाराज मग याचं करायचं तरी काय? ऐका की मग, बीपी सावरा. मीठ कमी करा, व्यायाम करा, वेळेवर झोपा, व्यसन सोडा. बीपी सावरा, बीपी सावरा, बीपी सावरा. हो सांधा गंजला, देहाचा हा जुना वाडा, उठता बसता शिट्टी वाजे, गुडघ्यात भरलाय गंज, हाडांच्या या सांध्यांमध्ये बेगणीचा हा पुंज. पण महाराज हा गंज नेमका लागतो तरी कुठं? लोखंडाला की हाडाला? अहो मंडळी ऐका, ज्यावेळी आपल्या सांध्यातलं आयलिंग कमी होतंय तेव्हाच तर ही हाडं दुखतात अशी, त्यालाच तर म्हणतात सांधेवात किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस. होय महाराज, तुम्हाला सांगते सकाळी उठल्याबरोबर असं कोणतरी पायात साखळीच घातली आहे असं वाटतं. एक पाऊल टाकल्याबरोबर असं कडा 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 आवाज येतोय म्हणून सांगू. पण महाराज हा गंज काढायचा तरी कसा? ऐका, वजन कमी करा, वजन कमी करा आजी, हाडांचा भार होईल कमी. नियमित व्यायामाने मिळेल आरोग्याची हमी. गरम पाण्याचा घ्या शेक, ठेवा कॅल्शियम युक्त आहार.
म्हणजे तुमच्या म्हातारपणाला येईल बहार. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा 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 देवकी नंदन गोपाळा 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 देवकी नंदन गोपाळा. हो, रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. आज सांगते गोष्ट फार मोठी नाही पण फार ओळखीची. ही गोष्ट आहे सवय नावाच्या या गोड विषाची. आजोबा म्हणतात सवय माझी नाही. आजी म्हणते सवय माझीही नाही. मग हे सवय नावाचं गोड विष घेतलंय तरी कुणी? चला आपण जरा पाहूया. कमले का कमले, तू म्हटलं ते दगडावरती कोरले. आजचा हा शेवटचा घोट, मग नाही बाई ती फेक्याची खेळ. बघा हो बघा, हे आमचं सोनूबाई हाती यांच्या कतलाचा वाळा. कालही तुमचा शेवटचाच होता ना हो प्याला. अगं कमले, एकच तर प्याला. हा बघ आणलाय तुझ्यासाठी. आहा गजरा. कोंबजेल तो मेला तुमच्या दारू सारखा. ही मिश्रीच बाई माझी खरी साथ. नाही देत ती मला अजिबात त्रास. असं होय, मग तुझ्या त्या फिसकारणाऱ्या मांजरीसारखं दात कुठं गेलं? मांजर किती बी म्हातारी झाली ना व, बरं का मंडळी, मांजर किती बी म्हातारी झाली ना व, तरी माशाचं काट येतात बरं का तिला चावाया. सोडताय की नाही ती दारू? नाहीतर आज रात्रीची भाकर देणारच नाही मी तुम्हाला. होय, सोडतो. आबांची दारू आणि नाव खरा, आजींची मसरी त्यांची पाठांतरा. असो सवय म्हातारपणी सुटत नाही पण सुटतो तो माणूस. म्हणूनच तर म्हणतात ना मंडळी, दाढी दारूचा नको ध्यास, तो करेल तुझा विनाश. व्यसन मुक्ती केंद्र गाठ, सोड नशेतला अभ्यास. सुखी व्हावे तुझे कुटुंब, सुखी व्हावी तुझी काया. विठ्ठलाचे नाम घे आता, सोड ही की माया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला. हो, तर मंडळी, कुणी लग्नाला चला म्हटलं नाही. कुणी फिरायला चला म्हटलं नाही. समाजात वावरा म्हटलं नाही. कारण याला माणसं नको ग बाई, याला नाटक नको ग बाई. याला माणसं नको ग बाई, याला नाटक नको ग बाई. महाराज, याला माणसं का तरी नको? जी माणसं हवी होती ती गेली सोडून. पोटच्या पोरानं दिलं टाकून. अरे देवा. आणि असा म्हातारा झाला वाकून एकलाच. म्हणून याला माणसं नको ग बाई, याला माणसं नको ग बाई. याला माणसं नको ग बाई, याला माणसं नको ग बाई. माणसं नको ग बाई, याला नाटक नको ग बाई. माणसं नको ग बाई, याला नाटक नको ग बाई. बरं का मंडळी, घर हाय, पैसा हाय, गाडी हाय, कपाट भरलंय, देवघरात दिवा सुद्धा आहे, पण देवासारख्या आई बापाकडे मात्र अंधार. किती जडले ते तुझ्यासाठी, किती ती आस रे तुझ्या भविष्यापायी. ते तुझे सूर्य झाले, त्यांचा दिवा होण्याची तरी कर घाई. आई म्हणते कुणी हाय का र? पोरग्याचं उत्तर आहे का? म्हणतो मला त्रास नको देऊ गाई, आता भरपूर काम आहे. पोरगा म्हणतो पैसे पाठवलेत ना गाई, कशाला ती कटकट. अरे मूर्खा, आई बाप भुकेले नसतात, ते उपाशी असतात. भाजीची भूक नाही र, तुझ्या मायेची भूक आहे, तुझ्या मायेची. पैशानं पोट भरतं पण मनात काय मन भरून येत नाही. आई नंतर बोलतो असं म्हणता म्हणता आईची केस पांढरी झाली, बापाचा कणा वाकला आणि शेवट थेट स्मशनातच गेला बघा. तुझ्या चांदण्यांचे झाले ते चकोर, किती ढळले रे त्यांनी अश्रू. किती तो संग सुटावा सांग ना, किती तो संग सुटावा, तूही कर त्यांच्यावर आभाळ माया, आभाळ माया. ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग, दाटते ती माया, सरी सकाळ, त्याला नाही ठाव, शीतल आभाळ. अरे कुणी प्रेम देतं का रे? प्रेम या
तुफानाला कुणी प्रेम देतं का? हे तुफान माणसांच्या माये वाचून, मुलांच्या प्रेमा वाचून हिंडतंय रे डोंगर दऱ्यात. जिथून कोणीतरी मायेची, आपुलकीची एक हाक मारेल अशी एक जागा ढूंढतंय रे. कुणी प्रेम देतं का प्रेम? कुणी प्रेम देतं का प्रेम? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो, तर मंडळी, अशा प्रकारे आपण त्या बीपी वाढलेल्या आबांना, ऑस्टिओ आर्थरायटिसच्या आजींना, त्या व्यसनाधीन दाम्पत्याला आणि त्या एकट्या पडलेल्या आजोबांना घेऊन ही आरोग्याची वारी केलेली आहे. तर मंडळी, आपल्या म्हातारपणात आपण काय समस्या असतात आणि त्याचं उपाय काय हे आपल्याला कळालं की नाही? कळलं ना? म्हणून म्हणूया, लख पडला प्रकाश आरोग्य वारीचा, वृद्धत्वाच्या आरोग्याच्या काळजीचा, काळजीचा. बीपी शुगरचा वाद कळाला, व्यसन गांधीवाद कळाला, एकटेपणाचा शाप सुटला. या कहाणीचा लख पडला प्रकाश आरोग्य वारीचा, वृद्धत्वाच्या आरोग्याच्या काळजीचा, काळजीचा. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव, बोला पंढरीनाथ भगवान की जय. अशा प्रकारे आपली वारी आयुष्यमान आरोग्य मंदिर येऊन विसावलेली आहे. धन्यवाद.